नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात आपलं स्वागत. आज मी तुम्हाला तिखट कसं करायचं हे सांगणार आहेत. काही टिप्ससुद्धा देणार आहेत. तिखट आपलं वर्षभर कसं टिकवून ठेवायचं किंवा त्याचा रंग कसा टिकवून ठेवायचा हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मी 4.5 किलो मिरची आणली होती. तर 2 किलो मी लवंगी मिरची घेतली होती आणि 1 किलो मी संकेश्वरी मिरची घेतली होती. 1 किलो बॅडगी मिरची घेतली होती आणि अर्धा किलो मी काश्मीरी मिरची घेतलेली होती. ह्या सगळ्या मिरच्या आपल्याला उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत आणि या मिरच्यांची क्वालिटीसुद्धा चांगलीच घ्यायची आहे. 4 प्रकारच्या मिरच्यांचं तिखट केलं की रंग आणि चवसुद्धा छान होते. आता ह्या मिरच्या आपल्याला 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत आणि मिरच्या वाळल्या नाही तर तिखटाला आपल्या भुंगे लागतात किंवा खराब होतं किंवा तिखटाला वरून असे पांढरी लेयर येते. त्यामुळे मिरच्या चांगल्या 2 दिवस कडकडीत उन्हात आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत. मिरच्या चांगल्या वाळल्या तर तिखटाला रंगसुद्धा लाल चुटूक येतो. आता ही मिरची एकूण मिळून 4.5 किलो आहे, पण त्यातनं अर्धा किलो देठं निघतात आणि ती वाळून सगळी 4 किलो भरते. त्यामुळे मी 4.5 किलो मिरची आणलेली आहे. आता ह्या मिरच्या 2 दिवस छान वाळल्यानंतर आपल्याला कांडप मशीनमधून ह्या मिरच्या कांडून आणायच्या आहेत. गिरणीतून आपल्याला कांडून किंवा दळून आणायच्या नाही. गिरणीतनं दळून आणल्या तर ते तिखट पांढरं पडतं नंतर, कारण उष्णतेमुळे गिरणी खूप तापते आणि त्या उष्णतेमुळे हे तिखट कालांतराने किंवा काही दिवसांनी ते पांढरं होतं. त्यामुळे आपल्याला कांडप मशीनमधनंच हे तिखट कांडून आणायचं आहे. शेजारीच मी धणेसुद्धा वाळत टाकलेले आहेत. मिरचीची देठं मिरची आणल्यावर लगेच काढावीत आणि नंतर मिरची वाळत घालावी. वाळून मिरची जर निवडली म्हणजे ती देठं काढली तर खूप ठसका होतो आणि मिरचीचे तुकडे तुकडे पण होतात. आता ही मिरची मी कांडप यंत्रातनं काढून आणणार आहे. मी मिरची सोबतच मी तेल पण दिलेलं आहे. शेंगदाण्याचं तेल दिलेलं आहे 100 ग्रॅम आणि 100 ग्रॅम मी मीठ दिलेलं आहे. आता दुकानात मिरचीवर ठसका होऊ नये म्हणून थोडं पाणी मारलेलं असतं. त्यामुळे आपण 2 दिवस कडकडीत वाळवून घेणं फार गरजेचं असतं. आपलं चटकदार तिखट तयार होतं आहे. हे बघा, हे आपलं तिखट तयार झालेलं आहे. बघा कलर किती सुंदर आलेला आहे. हे बघा, सुंदर कलर आला आहे. छान बारीक दळून दिलेलं आहे आणि हे प्लॅस्टिकच्या पिशवीत आहे. हे माझं मागच्या वर्षीचं तिखट आहे बघा आणि हे बाजूला ठेवलं आहे ते ह्या वर्षीचं तिखट आहे. या तिखटामध्ये फारसा विशेष काही फरक नाही आहे, कारण मी गरजेपुरते वर ठेवते आणि बाकीचं तिखट मी फ्रीजमध्ये ठेवते. झिपलॉकच्या पिशवीत ठेवून दिलं की हे बघा, हे मागच्या वर्षीचं तिखट आहे आणि तुम्हाला ह्या वर्षीचं सुद्धा मी तिखट एका बाऊलमध्ये काढून दाखवते. हे मागच्या वर्षीचं तिखट आहे. दुसऱ्या बाऊलमध्ये मी ह्या वर्षीचं तिखट काढून दाखवते. हे बघा, हे ह्या वर्षीचं तिखट आहे. फारसा काही फरक नाही आहे, म्हणजे अगदी रंग त्याचा टिकून राहिलेला आहे. म्हणून आपण कधीही मिरच्या कांडूनच आणाव्यात, गिरणीतनं सहसा आणू नये. आता हे तिखट कसं जतन करून ठेवायचं आपल्याला, आपण आता निम्मे तिखट बरणीत भरून ठेवणार आहोत आणि त्याच्यावर हिंगाचा खडा ठेवणार आहोत, म्हणजे तिखट आपलं चांगलं टिकून राहतं. आणि निम्मे तिखट मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, एका झिपलॉकच्या पिशवीत भरून ठेवणार आहे. हे मागच्या वर्षीचं तिखट बघा किती सुंदर राहिलं आहे आणि कलरसुद्धा छान राहिला आहे. त्यामुळे फ्रीजमध्ये तिखट अतिशय उत्तम राहतं. हे बघा, हे अशा मी 1-1 किलोच्या पिशव्या भरून झिपलॉकच्या पिशव्यात भरून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. हे बघा, हे म्हणजे आपले ओले हात पण लागत नाही आणि खराबही होत नाही. आता तुम्ही निवडलेल्या मिरच्या जर आणल्या तर पाव किलो जास्त आणली तरी काही हरकत नाही, पण देठ असलेली मिरची आणली तर अर्धा किलो जवळजवळ तुम्ही जास्त आणा, कारण देठही निघतं आणि वाळते पण ती, म्हणून ती अर्धा किलो जवळजवळ कमी होते. हे बघा, ह्या मी अशा झिपलॉकच्या पिशवीत तिखट ठेवणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. हे बघा, एका बरणीत सुद्धा काढलं आहे, त्यात मी हिंगाचा कडा ठेवलेला आहे आणि हे मी आता सध्या वापरणार आहे. आपलं चटकदार तिखट तयार झालेलं आहे. रंग किती सुंदर आला आहे. आपणही असं तिखट नक्की करून बघा, 5-5 वर्ष खराब होत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.